दुसरा चेंडू सुद्धा डॉट येतोय. अपील आहे. अंपायर विकेट आहे का? थँक्यू सो मच. पहिला विकेट येतोय सेकंड दुसऱ्या चेंडूवरती. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. नेक्स्ट बॅट्समन येत आहेत रवी पंधेरे. काल यांची तुम्ही बॅटिंग बघितलीच असेल. एक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच सुद्धा होते ते. जर त्यांच्या बॅटच्या रडारमध्ये बॉल आला तर तो बॉल बाहेरच असतो. बोललो होतो आता बॉल रडार मध्ये आला तर बॉल बाहेरच आहे. बाजी पण चौथा चेंडू घेऊन येत आहेत निनाद. टप्पा टॉल टाकला होता समोरच्याने फिरकवलेला आहे. फिल्डर येतात आणि कमबॅक कर. पण येत आहेत दीपेश. दीपेश बॅटिंगही करतात बॉलिंग करतात. स्टार बॉय संघाचे ऑलराऊंडर प्लेयर आहेत ते. 4 चेंडू झालेले आहेत ना. 4 चेंडू 6 धावा. पहिला बॉल डॉट दुसरा बॉल विकेट तिसरा बॉल डॉट चौथा बॉल विकेट. पहिला बॉल डॉट दुसरा बॉल विकेट परत एक डॉट आला ना. बॉल 4 झाले आहेत. डॉट आउट 6 आउट. 4 चेंडू 6 धावा. समोर बॉल दिला होता हवेत बॉल उडवलाय आणि दीपेश यांनी सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. ए सुनीता बॉल तिसरी रन सुद्धा पूर्ण झालेली आहे. गुड रनिंग विकेट इन द विकेट. 6 चेंडू नंतर धावा होत आहेत त्या 15. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 येत आहेत डीजे.
ते येतात आहेत 3 रन. हॅलो हॅलो. आतापर्यंत टॉप 4 मध्ये गेलेल्या टीम सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. यानंतरला सामने जे होणार आहे ते सेमीफायनलचे सामने असतील. 2 सेमीफायनल आणि 1 फायनल. यानंतर होणारे 3 सामने. डॉट चेंडू येतोय. पहिल्या बॉलवरती 3 आल्यानंतर डॉट चेंडू येतोय. आकाश टाकलं. 2 बॉलच्या समाप्तीनंतर रन ज्या होत आहेत त्या 18. थोडं फास्ट. फास्ट करायचंय. 8 मिनिटांमध्ये 2 ओव्हर संपवायच्या तुम्हाला शेवटच्या. आणि नंतर एक 3 आल्यानंतर एक 0 आली. डॉट बॉल होता तो चौकाने 3 असते. कीच 1 रन घेत आहेत. 3 चेंडू 19 धावा. विजय सिंग, विजय सिंग जिकडे असाल आपल्या पॅव्हेलियनमध्ये यायचंय. विजय सिंग 3 चेंडू 19 धावा. कोलवर चेंडू होता, थोडा फसवा चेंडू होता. 1 रन पूर्ण होते. चांगली फिल्डिंग करतायत कीपरच्या मागे फिल्डर. थ्रो थोडीशी कच्चा होती पण ठीक आहे. 1च रन येते. 4 चेंडू 20 धावा. येणाऱ्या 8 चेंडू मध्ये कमीत कमी स्टार बॉयजला 40 धावा तरी पूर्ण कराव्या लागतील. अजूनही स्टार बॉयजचे मेन बॅट्समन यायचे बाकी आहेत. भाग्यवंदा स्ट्रेट बॉल मारलेला आहे. सतीश फिल्डर आहेत तिकडे, बघूया. सतीश यांनी चांगली फिल्डिंग केलेली आहे. बॉल तेवढ्याच वेगाने फेकलेला सुद्धा होता पण 2 रन नाही थांबू शकलेले आहेत. 5 चेंडू 22 धावा. शेवटचा चेंडू येतो. सौरभचा शेवटचा चेंडू. बघूया शेवटच्या चेंडूवर काय येतोय. बॅटच्या खाली बॉल होता पण बॉल उचलता आला नाहीये. 1 रन पूर्ण होते आणि ओव्हरच्या समाप्तीनंतर रन होत आहेत 23. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन होत आहेत 23. येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी 17 रन मारावे लागतील. डिफेन्स स्कोर करावं लागेल तुम्हाला स्टार बॉयज. नेक्स्ट बॉलर येत आहेत मंगेश पवार. मागच्या वेळी सुद्धा तुम्हाला बोललेलो होतो मी, तेवढे चांगले फलंदाज तेवढे चांगले गोलंदाज आहेत ते. 2020च्या NPL मध्ये त्यांनी 17 बॉलमध्ये 57 रन मारले होता तोच मंगेश पवार. 17 बॉल 57 धावा कुठल्या होत्या. सगळ्यांना ती बॅटिंग आठवत असेल. स्ट्रेटला तुम्ही पाहू शकता सतीश, ते सुद्धा ऑलराऊंडर प्लेयर आहेत. पिंक जर्सी मध्ये तुम्ही त्याला पाहू शकता. ब्लिंक जर्सी, ब्लॅक पॅन्ट. सकाळपासून रेडी होते ते मॅच साठी. समोरच्या दिशेने बॉल दिला होता, 1 टप्पा खाऊन जातोय तो बाउंड्री बाहेर 4 धावांसाठी. मंगेश यांच्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलेलं आहे गौरवने.
एक चेंडू 27 धावा. असंच आक्रमण करत राहावं लागेल गौरव तुला, तर तू संघाच्या धावा पुढे नेशील. एक चेंडू 27 धावा. दुसरा चेंडू घेऊन येतोय. एक बॉल डॉट आल्यानंतर गौरव यांचा विकेट टाकतात दीपेश. आउट होतोय. आता येतात भाग्यवान स्टार बॉईजचा वाघ, ऑलराऊंडर भाग्यवान. तुम्ही त्यांची बॉलिंग बघू शकता. सायडाम बॉलिंग टाकतात ते. विकेट पडलाय गौरव याचा. दुसरा चेंडू घेऊन येतात मंगेश. समोरच्याने बॉल दिला होता. दीपेशांना बीट केलाय बॉल. तिसरा चेंडू. दीपेशांना बॉल समजलाच नाहीये. मंगेशकडे तेवढाच अनुभव आहे क्रिकेटचा. बॉल बघू शकता तुम्ही ते किती गाजतायत. फिल्डर लक्ष द्या मंगेश पवाराकडे. चौथा बॉल घेऊन येतात मंगेश. विरकावलाय गगन चुम्मी षटकार. हा षटकार नाही म्हणता येणार, हा अट्टा म्हणला जाईल. पण धावा 6च मिळतील. डीजे 4 बॉल 33 धावा. सुधीरदा जुने बॉल कुठे? थँक्यू तिचे. सुधीरदा जुने बॉल कुठे ठेवलेत? गाडीत येते बॉल द्या. बॉल नाही इकडे. नवीन आहेत सगळे. नाही 6च्या 6 नवीन आहेत. असं तर दिला असता. एक मिनिट बॉल देतोय. चार चेंडू 33 धावा. येणारे 2 चेंडू बाकी आहेत. 6 बॉल आहेत अजून 2-4 बॉल. हा बॉल वाईट येतोय. नवीन बॉल. समोरच्या फाईटला 6 धावांसाठी दीपेश यांच्या बॅट मधून 40 धावा होत आहेत. 5 चेंडू.
बॉलवरती ऑफ साईडला बॉल विरकावलेला आहे. बॉल सीमारेच्या बाहेर जातो का बघायचं. चांगली फिल्डिंग केली आहे स्टारबर्डच्या फिल्डरने. 1 रन पूर्ण होते. 2 रन सुद्धा पूर्ण होत्या. 3ऱ्या रनचा ट्राय नाही करणार. पहिल्याच चेंडूवरती 2 रन येत आहेत दीपेश यांच्या बॉलवरती. दुसरा चेंडू घेऊन येत आहेत दीपेश. बघूया दुसऱ्या चेंडूवरती ना तेवढे ताकदीचे फलंदाज आहेत. ओ अतिरिक्त चेंडू येतोय. वाईट चेंडू येतोय. 1 चेंडू 3 धावा. येणारे 17 चेंडू 38 धावांची आवश्यकता आहे रिजन्सी 11 ला. स्टार बॉयजला डिफेंड करायचे आहेत ते रन. माफ करा निकेतन आहे. निकेतन संघाला 18 चेंडू मध्ये अजून 17 चेंडू मध्ये 38 धावा करायच्या आहेत. अतिरिक्त चेंडू येतो. वाईट चेंडू येतोय. 1 चेंडू 4 धावा. 1 चेंडू 4 धावा. दुसरा चेंडू टाकतायत पण दुसरा चेंडू टाकता टाकता 2 वाईट गेलेले आहेत त्यांचे. दुसरा चेंडू घेऊन येत आहेत. बघूया चेंडू कसा येतोय. खोलवर चेंडू समोरच्या साईडने विरकावलेला आहे. सीमारेषे बाहेर जातोय का आणि सीमारेषे बाहेर बॉल जातोय आणि या बॉलवर येतात 6 रन. 2 चेंडू 10 धावा. चेंडू 10 धावा. तिसरा चेंडू बघूया. खोलवर चेंडू होता. बॉल 5वा चेंडू होता. बॉल उडत नाहीये. रन आउटचा चान्स होता. रन आउट वाचलेला आहे. रन आउट आहे का. अंपायर डिसिजन द्यायचं आहे. अंपायर नॉट आउट आहे ना. ओके ओके. लेग बायची रन आहे. तीन चेंडू 11 धावा. चुकतोय दीपेशांचा. रनअप का चुकतोय. समोर स्ट्राईकला तेवढ्याच ताकदीचा फलंदाज आहे शशांक. शशांक यांना सुली म्हणून ओळखलं जातं. तेवढी चांगली त्यांची बॅटिंग आहे. बघूया 4थ्या चेंडूवरती काय करतात शशांक. 3 चेंडू 11 रन झालेले आहेत. समोर चेंडू दिला होता. ऑफ साईडला विरकावला. चांगली फिल्डिंग केलेली आहे ऑफ साईडला. 1 धाव पूर्ण होते. दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. 2 धावांच्या 2 धावा येत आहेत. 4 चेंडू 13 धावा. येणारे 14 चेंडू 28 धावांची आवश्यकता आहे निकेतन संघाला. 5वा चेंडू घेऊन येत आहेत. शॉर्ट बॉल टाकला होता. बॉल जातोय का बघायचंय. बाहेर सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. शेवटचा चेंडू घेऊन येतात दीपेश. खोलवर चेंडू होता. एज लागलेले आहे. 2 रन पूर्ण होते का. रन पूर्ण होते. ओव्हरच्या समाप्तीनंतर येतात 20 रन.
थँक्यू डीजे. अंपायर फिल्डिंग सजून घ्यायची आहे. स्टार बॉयज, स्टार बॉयज फिल्डिंग सजून घ्यायची आहे. येणारे 12 चेंडू 21 धावांची आवश्यकता आहे निकेतन संघाला. फिल्डिंग सजून घ्यायची आहे. जाऊ शकता पटकन जा. शॉर्ट बॉल, सेम फटका. बॉल जातोय का बाहेर बघायचंय. बॉल जातोय एक टप्पा 4 धावांसाठी शशांक यांच्या बॅट मधून. डीजे. तीन चेंडू 30 धावा. येणारे 9 चेंडू 11 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे निकेतन संघाला. चौथा चेंडू घेऊन येतात. खोलवर चेंडू होता. स्टंप मध्ये चेंडू होता. एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसरे धाव ट्राय करतील का. दुसऱ्यांसुद्धा घेतायत. पूर्ण होते दुसऱ्यांसुद्धा. 4 बॉलच्या समाप्तीनंतर रन येत आहेत त्या 32.
शॉर्ट बॉल होता, कनेक्ट करता नाही आलंय, पण येतोय तो वाईट चेंडू. सोहेल धावा येत आहेत, 1 रन येते अजून. धावसंख्येमध्ये धावसंख्या होते 33. पाचवा चेंडू खोलवर होता, एकदा पूर्ण झाले. दुसऱ्यांचा ट्राय का, दुसरी रन सुद्धा पूर्ण झालेली आहे. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर रन होत आहेत. धाव येते या चेंडूवरती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा येत आहेत त्या 37, 36 माफी असावी. येणारे 6 चेंडू, 5 धावांची आवश्यकता आहे निकेतन संघाला. हॅलो हॅलो हॅलो. आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले बी शामराव यादव भाऊ यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच त्यांच्यासोबत शिबुशेख साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा दिवंगत भारतीबाई प्रकाश कोरकर स्मृती चषक 2024 मध्ये या ठिकाणी सर्व खेळाडू व सर्व प्रेक्षकांच्या वतीने त्यांचं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. येणारे 7 चेंडू, 5 धावांची आवश्यकता आहे निकेतन संघाला. सहा चेंडू, 5 धावा. सेमीफायनलची मॅच, क्वार्टर फायनलची मॅच आहे स्टार बॉयज वर्सेस प्रशांत. बॉलर येतात प्रशांत, मुन्ना. सहा चेंडू, 5 धावा आहेत. ऑफ साईडला बॉल विरकावलेला आहे. 1 धाव पूर्ण होते, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. बॉल थांबतो का बघायचंय. चांगली फिल्डिंग केली नितीन यांनी. 2 धावा घेण्यात कोणी थांबू नाही शकत आहे निकेतन संघाला. येणारे 5 चेंडू, 3 धावांची आवश्यकता आहे निकेतन संघाला. विजयभाई सिंग यायचं आहे स्टेज वरती. विजय सिंग, विजयभाई यायचं आहे. पाच चेंडू, 3 धावा. सामना एकतर्फी झुकतोय निकेतनच्या साईडने. प्रशांत, मुन्नाला काहीतरी करावं लागेल गोलंदाजीमध्ये की हा सामना स्टार बॉय जिंकतील. पाच चेंडू, 3 धावा. शॉर्ट बॉल टाकला होता, तेवढ्याच ताकदीने लेग साईडला बॉल फिरवलेला आहे सुल्ली यांनी. शशांक 6 धावांसाठी या फटक्यावरती मॅच जिंकवलेली आहे निकेतन संघाला शशांक यांनी.